नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतल्या खासदार महुआ मोइत्रा ह्या अशा जाळ्यात जाऊन फसलेल्या आहेत की त्या जितक्या सुटायचा प्रयत्न करतात तितक्या त्या त्याच्यात अधिकच गुरफटत गेल्या आहेत. हे आपल्याला सहज दिसतं. आपल्याला आपल्या घरात किंवा इतरत्र कुठे बघितलं असेल तुम्ही, तो जो कोळी असतो, मकडी ज्याला हिंदीत म्हणतात, तो कोळी कुठल्या तरी अडगळीच्या खोलीत जे माणसांचा वावर कमी असतो अशा ठिकाणी हे कोळी आपलं जाळं विणतात. आणि ते जाळं तसं बघितलं तर अगदी तकलादू असतं, पण ते इतकं चिकट असतं की छोटासा मच्छर असो, छोटंसं चिलट असो किंवा असा कीटक असो, ते लक्षात न येता आरपार जायला गेला की तो त्यात घुसतो आणि ते सगळे जाळ्याचे धागे असतात, बारीक तंतू असतात, ते त्याला चिकटतात आणि मग तो त्यातून आपली सुटका घडून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तो जितकी सुटका करून घेण्यासाठी धडपड करेल तितके अधिकाधिक ते तंतू त्याला चिकटत जातात आणि हे सगळे त्याची धडपड, त्या कीटकाची सुटकेसाठी चाललेली धडपड असते. ती दूर बसलेला त्या कोळ्याच्या कुठच्या तरी जाळ्याच्या एका टोकाला बसलेला जो कोळी असतो तो आरामात ते बघत असतो. तो लगेच त्याच्यावर झडप घ्यायला देखील पुढे जात नाही. तो ती धडपड त्या कीटकाची आरामात बघत असतो. त्याला माहिती असतं आता यातून सुटणार नाही, कारण त्या जाळ्याच्या जवळ जाण्याचा धोका त्या कीटकाने अनवधानाने किंवा जाणीवपूर्वक पत्करलेला असतो. आणि जर त्या जाळ्याचा एक तंतू जरी चिकटला तरी ते जाळं तोडून निसटण्याची कुवत त्या कीटकामध्ये नाही, हे शिकार करायला बसलेल्या त्या कोळ्याला माहिती असतं. म्हणून तो आरामात बसलेला असतो. तो त्या कीटकाला सुटकेसाठी धडपड करायचा पूर्ण वेळ देतो, कारण गोष्ट स्पष्ट असते, जितकी धडपड तो अधिक करेल तितका तो त्या जाळ्यामध्ये स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेणार, हे त्या कोळ्यालाही माहिती असतं. आणि म्हणूनच अशा सगळ्या गोष्टींपासून सावध राहायचं असेल. याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही यूट्यूब बघत असता, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दाखवणारे व्हिडिओ वेगवेगळ्या देशाच्या, जगातल्या लोकांनी टाकलेले असतात. त्यामध्ये मी असे अनेक बघितलेले आहेत. कुठेतरी एक छोटा पक्षी पकडायचा किंवा मासे पकडायचे किंवा असं काहीतरी, ते असा सापळा बनवतात, उंदीर पकडायचे. तर अगदी मोठी बाटली केलेली असते त्या उंदरांसाठी आणि त्याच्यावर शिडी चढण्यासाठी सुद्धा ठेवलेली असते. आणि त्या ठिकाणी गेलं की ते फायतं मिळतं आहे म्हणून उंदीर जातो आणि ढपकन त्या बाटलीत किंवा खोक्यात पडतो आणि त्याला परत बाहेर पडता येत नाही. आज जाण्याचा मार्ग असतो पण तोच मार्ग बाहेर पडायला उपयोगी नसतो. अशा प्रकारे ज्याची रचना केलेली असते त्या यंत्रणेला, व्यवस्थेला सापळा म्हणतात. मी सुरुवातीला तुम्हाला घरातला जो कोळी असतो, कोळिष्टक विणणारा, त्याचं सांगितलं. तसंच इथे पण असतं. आणि त्या आमिषात जेव्हा तुम्ही बळी पडता आणि पुढे पुढे जात राहता तेव्हा तुम्ही त्यामध्ये आयते येऊन अडकत असता. तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतल्या सर्वात आक्रमक अशा ज्या खासदार महुआ मोइत्रा या नेमक्या त्या पद्धतीत त्या सापळ्यात जाऊन आपल्या पायांनी चालत जाऊन स्वेच्छेने जाऊन अडकलेले आहेत. आणि या कशा अडकल्या हे पण लक्षात ठेवायचं असतं की मोदी किंवा शहा हे जेव्हा भाजपचं राजकारण करतायत तेव्हा एक लक्षात ठेवा की अडवाणी आणि वाजपेयी यांच्यापेक्षा आजचं भाजपचं नेतृत्व म्हणजे मोदी आणि शहा हे संपूर्णपणे वेगळे आहेत. मी गेली 10 वर्ष ओरडून मोदी विरोधकांना एकच सांगत असतो, मोदी म्हणजे मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, त्या पद्धतीचं नेतृत्व आहे. 12 वर्ष गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना मोदींना केंद्रात बसलेल्या UPA सरकारने, पुरोगामी बुद्धिमंतांनी, पुरोगामी माध्यमांनी इतक्या प्रकारे छळण्याचा, नाडण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता आगीला, आरोपांना
घाबरण्याची परिस्थिती त्यांच्यामध्ये राहिलेली नाही. तुम्ही कितीही कसलेही आरोप करा, कसलंही वेडंवाकडं राजकारण खेळा, त्याचा मोदी शहांवर काडीचाही परिणाम होत नाही. इतकी त्यांची त्वचा तुम्ही बधीर करून टाकलेली आहे. परिस्थिती आता बदलली आहे. कारण कालपर्यंत दिल्लीतल्या सत्तेचा वाटेल तसा वाटेल तेवढा आणि एकूण न्यायव्यवस्थेचा जमेल तितका गैरवापर करून तुम्ही मोदी शहांना बधीर करून टाकलेले आहेत. आणि आज त्यांच्या हातात केंद्राची सत्ता आलेली आहे आणि त्यांनी घेतलेला अनुभव, त्यातला एक अंशसुद्धा तुम्ही अनुभव घेतलेला नाही. तुम्ही कुठले कुठले डावपेच खेळत गेलात ते सगळे उद्ध्वस्त करत ही दोन माणसं दिल्लीच्या सर्वात उच्च सत्तास्थानावर येऊन बसलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संघर्ष करताना किती जपून केला पाहिजे याचं भान तुम्हाला राखावं लागेल. त्यांना राखायची गरज नाही आहे, कारण ते सगळ्या विपरीत परिस्थितीतून तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही जेव्हा आगाऊपणा करायला जाता, जे कोणी मोदी विरोधक, भाजप विरोधक, जे कोणी राजकारण करायला जाता, तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपण या दोघांनाही कुठल्याही सापळ्यात जाळ्यात अडकवायची गरज नाही, कारण त्यात ते अडकणारच नाहीत. उलट त्यांना लक्षात येईल की हा याला सरळ केला पाहिजे, याला धडा शिकवला पाहिजे, आणि मग ते जो सापळा लावतात त्याच्यातून निसटणं तुम्हाला केवळ अशक्य होऊन जातं. आणि आज सगळ्या विरोधी पक्षांची दुर्दशा जी झालेली आहे ती त्या आगाऊपणातून झालेली आहे की मोदी शहांनी सापळा लावावा हे आपल्या पायाने त्यात चालत जातात. तुम्हाला आठवत असेल तर प्रतिपक्ष 3.5 वर्षापूर्वी मी सुरू केला, त्यावेळेला तिसऱ्या आठवड्यामध्ये मी मुख्यमंत्रीपदी असलेल्या उद्धव ठाकरेंना एक सल्ला दिला होता. तो त्यांनी दुर्लक्षित केला हे उघड आहे. पण मी काय सल्ला दिला होता? अर्णब नावाचा सापळा, सुशांत सिंग राजपूत, दिशा सलियन किंवा ते पालघरचं साधू प्रकरण, यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात दगडाखाली होता. त्यामुळे त्याच्यात उलटा उठून प्रतिहल्ला करणं हा शुद्ध मूर्खपणा होता. तुम्ही त्यात सापळ्यात अडकत जाणार. आणि म्हणून तुमच्यावर आरोपांचा आणि प्रश्नांचा भडीमार करणारा अर्णब गोस्वामी हा एक प्रकारे सापळा होता. जितके तुम्ही हल्ला करायला जाल आणि हल्ला केल्यानंतर सुटकेचा प्रयत्न करायला जाल तितके तुम्ही अधिकाधिक गुरफटत जाल, हे मी सांगितलं होतं. आणि त्यानंतर देशातले असे किती मोठे दिग्गज राजकारणी आपल्याच सापळ्यात, म्हणजे आपल्यासाठी लावलेल्या सापळ्यामध्ये आयते चालत गेलेले लक्षात घ्या. मग महुमा मोहित्रा यांनी काय आगाऊपणा केला हे तुमच्या लक्षात येईल. ह्या महुमा मोहित्राचं प्रकरण सुरू कुठून झालं मित्रांनो? आता 4 वर्ष त्या लोकसभेत आहेत आणि ज्याप्रमाणे आक्रस्ताळेपणा करून, म्हणजे मी तर म्हणेन की तो डेरेक ओब्रायन आहे राज्यसभेमध्ये, त्यांच्याच पक्षाचा, तो जितका आपण आक्रस्ताळेपणा करतो तितका आक्रस्ताळेपणा लोकसभेमध्ये महुआ मोहित्रा करताना दिसत होत्या. अगदी नेमकं सांगायचं तर त्याच्या आधी रेणुका चौधरी म्हणून होत्या, ज्या तृणमूलमधून काँग्रेस पक्षात आल्या, TDPमधून काँग्रेस पक्षात आल्या. त्यासुद्धा आपणच सगळ्यात मोठ्या आक्रमक आणि गांधी परिवार वगैरे त्यांचे संरक्षक अशा तावातावात वापरत होत्या. त्या राजकारणातून आता विसरून गेलं जग त्यांना. तेव्हा त्यांचे जे अनुभव असतात त्यापासून शिकून आपला आक्रमक चेहरा दाखवताना सुद्धा जपून वागायचं असतं. ते संजय सिंगना वागता आलं नाही. आणि मला अटक करून दाखवा, माझ्या चौकशा करून दाखवा म्हणणारा संजय सिंग आम आदमी पार्टीचा तुरुंगात जाऊन पडलाय. यातून शिकायचं असतं मित्रांनो, शिकायचं असतं, पण शिकणार नाही. महाराष्ट्रातले नवाब मलिक संजय राऊतांशी स्पर्धा करत होते. ते ज्या प्रकरणात अडकलेत, शाहरुखच्या मुलाचं प्रकरण,
नवाब मलिकाने अंगावर आणि शिंगावर घ्यायची गरज नव्हती, पण घेतलं. आज अशी परिस्थिती आहे की जामीन मिळाला आहे, तो कधी रद्द होईल माहिती नाही, म्हणून अजितदादांच्या गटात जायचं की शरद पवारांच्या गटात जायचं याचा निर्णय नवाब मलिक करू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या जागी मुंबईचा प्रदेशाध्यक्ष म्हणून एका नव्या व्यक्तीची नेमणूक करायची वेळ शरद पवारांवर आलेली आहे. हे मी सगळं एवढ्यासाठी सांगितलं की महुआ मोहित्रा त्याच रांगेतलं आणखीन एक पात्र आहे जे स्वतः ठरवून कारण नसताना मोदी आणि शहा यांच्याशी पंगा घ्यायला गेलं आणि आता अशा अडकलेले आहेत. पण तो सापळा कसा आहे समजून घ्या मित्रांनो. सापळा कसा आहे ते काय, ते खेड्यापाड्यामध्ये जी कीटक येऊन शेताची पिकाची नासाडी करतात त्यांना अडकवण्यासाठी रात्रीच्या वेळेला मुद्दाम असे काहीतरी सापळे लावतात की ज्यामधून असा काही सुगंध सुटतो की त्याच्या आकर्षणाने त्या दिव्याजवळ जाऊन ते कीटक मरण पावतात. त्यापेक्षा हा सापळा वेगळा नसतो की तुम्ही आपणहून तिथपर्यंत पोचा, तुमच्यापर्यंत कोणी येणार नाही. महुआ मोहित्रा या JP मॉर्गन अमेरिकेतल्या मोठ्या अर्थसंस्थेमध्ये काम केलेले आहेत. त्याखेरीज त्यांनी तुमचं काय म्हणतात त्याला कुठच्या हार्वर्ड वगैरे असल्या कुठे विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्यापुढे सगळं जग कसं बुद्धू आहे हे सांगण्याची हौस त्यांना आवरता येत नाही. आणि तोच त्यांच्यासाठी मोदी शहांनी सापळा केलेला होता की इतका आपल्या शिक्षणाचा प्रचंड नको तितका अहंकार आणि गर्व अशी व्यक्ती सामान्य अडाणी माणसाने लावलेल्या सापळ्यात सहज फसत असते. म्हणून तसाच सापळा महुआ मोहित्रा यांच्यासाठी लावलेला होता आणि त्या सापळ्याचं नाव होतं निशिकांत दुबे. भारतीय जनता पक्षाचे निशिकांत दुबे हे लोकसभेत निवडून आलेले खासदार आहेत आणि ग्रामीण भागातून आलेला अस्सल बेरकी आणि अनुभवी मुत्सद्दी असा हा राजकारणी आहे. पण त्याचा पेहराव बघितला तर कळतो की निशिकांत दुबे हा गावंढळ माणूस आहे. जसे लालू एक नाटक करतात गावंढळ दिसण्यासाठी, तसाच निशिकांत दुबे हा गावठी वाटावा, गावरान वाटावा असा गावंढळ माणूस आहे. म्हणून त्याला महुआ मोहित्रा यांच्या अंगावर सोडण्यात आलं होतं आणि त्यांनी पहिल्यांदा लोकसभेमध्ये महुआ मोहित्रा यांचा मुखवटा फाडण्याचा प्रयत्न केला की लोकसभेमध्ये प्रश्न विचारायचे उद्योगपतींच्या बाजूने आणि दुसऱ्या कुठच्या तरी उद्योगपतीवर चौकशीची मागणी करायची. असे प्रश्न विचारण्याचा धंदा महुआ मोहित्रांनी सुरू केला. एवढाच आरोप त्यांनी केला आणि त्यांनी काय सांगितलं की यांनी काय 51-52 प्रश्न विचारले लोकसभेत. त्यापैकी 50 प्रश्न हे एकाच अदानी या उद्योगपतीच्या विरुद्ध आहेत आणि ते प्रश्न सगळेच्या सगळे हिरानंदानी नावाच्या दुसऱ्या उद्योगपतीचे हितसंबंध जपणारे प्रश्न आहेत. असा आरोप केल्यानंतर महुआ मोहित्रा चवताळून उठतील आणि तडा 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 फटाक्यासारख्या फुटायला लागतील याची मोदी शहांना खात्री होती. कारण आपण अर्थशास्त्रातले महान विद्वान, मोठ्या अमेरिकेतल्या आणि जागतिक कीर्तीच्या अर्थसंस्थांमध्ये काम केलेले, तेव्हा आपल्यावर कोणी अशा स्वरूपाचा आरोप केला तर तो करणारा माणूस निदान अभ्यासू, अनुभवी, उच्च शिक्षित पाहिजे. हा जो अहंकार महुआ मोहित्रांच्या मेंदूत आहे त्याचा इथे सापळ्यासारखा वापर करण्यात आला आणि त्यासाठी निशिकांत दुबेसारख्या माणसाला पुढे करण्यात आला. हा काय तळागाळातला माणूस म्हणून त्या चवताळतील ही अपेक्षा होती आणि त्याप्रमाणे ज्या वेळेला हा विषय निघाला तेव्हा आपल्यावर बदनामीकारक आरोप झाले. म्हणून महुआ मोहित्रा यांनी थेट दिल्लीच्या हायकोर्टामध्ये निशिकांत दुबे आणि इतरांवर, काही असतील तो बातम्या वापरणाऱ्यांवर, बदनामीचा खटला दाखल केला. आता इथे गंमत अशी झाली की अदानी आणि हिरानंदानी, अदानींच्या धंद्याचे प्रतिस्पर्धी आहेत हिरानंदानी आणि हिरानंदानींच्या वतीने
अदानींना अडचणीत आणणारे प्रश्न लोकसभेत मांडायचे आणि चौकशीसाठी मागणी करायची. म्हणजे हिरानंदानींकडून फायदा हिरानंदानींचा थेट दिसणार नाही, पण अदानींच्या व्यवसायामध्ये प्रोजेक्टमध्ये अडचण निर्माण होईल चौकशी झाल्यावर, किंवा चौकशी लागल्यावर प्रोजेक्ट थांबवले जातात. आणि इथेच त्या फसल्या, महुआ मोहित्रा फसल्या. याचं कारण असं की निशिकांत दुबे यांनी जो आरोप केला त्याच्या आधी त्यांच्याकडे इतर काय माहिती नाही, हा भ्रम महुआ मोहित्रांनी बाळगला होता. त्याची किंमत आता त्यांना मोजायला लागते. कारण अमित शहा किंवा तुम्ही अगदी सुप्रियाताई सांगतात आईस म्हणजे काय, आय म्हणजे ईडी, काय असेल ते इन्कम टॅक्स, सी म्हणजे CBI, ई म्हणजे ईडी, असं आईस असा शोध सुप्रियाताईनं जो लावला आहे. महुआ मोहित्रा नेमक्या त्याच पद्धतीत वागत होत्या. आणि झालंय काय बघा मित्रांनो, झालंय काय. आता प्रश्न असा आहे की ज्या हिरानंदानी च्या हितासाठी त्याच्याकडून पैसे घेऊन महुआ मोहित्रा लोकसभेतले प्रश्न विचारण्याचा धंदा करत होत्या, हा आरोप झाल्यानंतर तो इन्कार केला होता. पण ज्याच्याकडून पैसे घेतले असा आरोप आहे तोच माणूस प्रतिज्ञापत्र घेऊन समोर आलाय की महुआ मोहित्रा माझ्याकडून पैसे घेत होती, मला ब्लॅकमेल करत होती, त्यांच्या मित्रांना परिचितांना सुद्धा पैसे द्यायला लावत होती, महागड्या वस्तू द्यायला लावत होती, असं प्रतिज्ञापत्र त्यात हिरानंदानीने समोर आणले. म्हणजे कशा फसलेत बघा. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यालाही उत्तर द्यायला परत तितक्याच चवताळलेल्या मोहित्रा बाहेर आल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलं की हिरानंदानी या उद्योगपतीच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याच्याकडून अशा प्रतिज्ञापत्रावर मोदी शहांनी सही घेतलेली आहे. अरे एवढी गोष्ट सोपी असते का? मग ती सही घेतली आहे हे तुम्हाला कधी कळलं, कसं कळलं, याचा खुलासा करता का? त्यांनी जे आरोप केलेत त्यात तथ्य आहे किंवा नाही? तुम्हाला त्या महागड्या वस्तू तुम्हाला तुमच्या मित्रांना दिल्या का? कुठे तुम्हाला परदेशी पर्यटनाला जायचं होतं त्याचं तिकीट वगैरे खर्च त्यांनी केला का? यातल्या कुठल्याही आरोपाचा इन्कार महुआ मोहित्रा करत नाहीत. पण गफलत एक होऊन गेली आहे की उत्साहाच्या भरात लोकसभेची जी स्वतंत्र सदस्यांसाठी किंवा इतरांसाठी असलेली जी ईमेल ID असते, ओळख असते, ती कोणालाही शेअर करता येत नाही. कारण ते लोकसभेचं गोपनीय कामकाज असतं. आणि त्यातून आता एक सिद्ध झालं आहे, कारण तो दर्शन हिरानंदानी सांगतो की महुआ मोहित्रांनी त्या खात्याचा पासवर्ड, ईमेलचा पासवर्ड मला दिला होता आणि मीच लोकसभेकडे प्रश्न पाठवत होतो. म्हणजे त्याच्याकडून मुद्दा घेऊन आपण प्रश्न विचारावेत एवढा सुद्धा कष्ट महुआ मोहित्रांनी उचलले नाहीत. त्यांनी डायरेक्ट ज्याचे हितसंबंध आहेत त्याला सांगितलं तूच थेट लोकसभेत प्रश्न टाक माझ्या नावाने. केवढं मोठं बालंट आता या महिलेवर आलंय बघा. आणि ममता बॅनर्जींची ही वाघीण आता एकाकी पडली आहे. कारण 4-5 दिवस होऊन गेले पण तिच्या बचावाला ममता बॅनर्जीसुद्धा आलेल्या नाहीत. आणि आता आपली लढत एकाकी लढवायची वेळ आल्यानंतर डुक्कर मुसंडी ज्याला म्हणतात तसं मी कुठल्याही परिणामांना तयार आहे. मी मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही, मी CBIला उत्तरं देईन. अरे प्रश्न CBIकडे नाही, विषय तुम्हीच कोर्टात नेला आहे. तुम्ही बदनामीची केस घातली आहेत, त्याच्यात CBI आलं कुठे? सरकारी तपास यंत्रणा आल्याच कुठे? कोर्टात तुम्ही बदनामीची केस घेऊन गेलाय निशिकांत दुबेच्या विरोधात. आणि त्यामध्ये दर्शन हिरानंदानी यांनी स्वतःचं ॲफिडेव्हिट पुढे केलं आहे. त्यामुळे चोरांमध्ये भांडणं लागावीत तशी परिस्थिती आहे. कारण हे प्रकरण पुढे गेलं तर आपल्याला आरोपी बनवलं तर आपला आजपर्यंत उभा केलेला बापाचा सगळा उद्योग जमीनदोस्त होऊ शकतो. या भीतीने कोणी विचारण्यापूर्वीच महुआ मोहित्रा यांचा सहकारी उलटलेला आहे. त्याने स्वतःच परस्पर प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
त्याच्याकडे CBI ED किंवा कोणीही प्रतिज्ञापत्र मागितलेलं नाही. तुम्ही ज्या खटला भरलाय तो खटला पुढे कुठे घेऊन जाईल याचं भान आहे आणि त्या वादळामध्ये आपला सगळा हिरानंदानी उद्योग समूह भिकेला लागेल. या भीतीमुळे स्वेच्छेने आणि भयभीत होऊन परिणामांच्या भीतीने दर्शन हिरानंदानी हा समोर आलेला आहे. आणि महुआ मोहित्रा या जितक्या फडफडत गेल्या तितक्या आपल्या पायानी त्या सापळ्यात अडकडत गेल्या. आता सापळा कुठे, मी तुम्हाला सांगितलं, ती निशिकांत दुबेसारखा एक गावरान माणूस हा विषय उकरून काढायला उभा करण्यात आला तेव्हा हा एका भाजपवाल्याचा तोंडाळपणा आहे अशा भ्रमामध्ये महुआ चौधरी महुआ मोहित्रा आगाऊपणा करत गेल्या आणि कशा फसत गेल्या बघा. ते बघतो ना आपण, बिबट्या पकडायचा असतो तेव्हा जो मोठा पिंजरा लावतात त्या मोठ्या पिंजऱ्याचे 2 भाग असतात. एका छोट्या भागामध्ये एक शेळी किंवा बकरी ठेवलेली असते आणि तिला खाण्यासाठी बिबट्याने मोठ्या कप्प्यात यावं त्याच पिंजऱ्याच्या आणि तो अडकावा. बकरी सेफ राहते आणि बिबट्या अडकतो. त्यापेक्षा महुआ मोहित्रा नावाच्या ममतांच्या वाघिणीची वेगळी अवस्था झालेली नाही. त्या अशा सापळ्यात येऊन अडकलेत की त्या सुटायला जातील तितक्या अधिक फसत जातील. पण या सापळ्यात बदनामीचा खटला करून कायदेशीर तपास किंवा कायदेशीर प्रकरण स्वतः मोहित्रांनी सुरू केलं. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? महुआ मोहित्रा या विषयातल्या कायदेशीर भानगडीत स्वतःच चालत गेल्या आणि स्वतःसाठी सापळा रचत गेल्या. फक्त तशी परिस्थिती मोदी सरकारने आणि भारतीय जनता पक्षाने निर्माण केली हे सत्य आहे. पण स्वतःलाच फास लावून घेणं ज्याला म्हणतात ते काम मात्र महुआ मोहित्रांनी केलेलं आहे. बाकीच्याही अनेक राजकारण्यांनी यातून धडे शिकायचे असतात पण ते धडे शिकायला तयार नाही. म्हणून तो आझम खान असेल, अनेक जण असतील, ते आपल्या पायाने मोदी शहांच्या सापळ्यात येऊन जणू काय राजकीय आत्महत्या करतात असं म्हणावं लागेल. आपल्या पायाने सापळ्यात चालत येतात आणि आ बैल मुझे मार म्हणतात. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती होत नाही. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.